नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण ढोकळा कसा करायचा ते बघतोय। ढोकळा ही रेसिपी गुजरातची फेमस आहे। तर ही ढोकळा रेसिपी मी खूप सोप्या पद्धतीने सांगितली आहे। या व्हिडिओमध्ये मी पुढे काही टिप्स सुद्धा दिल्या आहेत, त्या तुम्हाला नक्की फॉलो करायच्या आहे। तुमचाही ढोकळा मस्त असा स्पॉन्जी मार्केट सारखा यावा। तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघायचा, अजिबात कुठेही स्किप करू नका। तुम्ही जर व्हिडिओ स्किप करून बघितला तर मग तुमचा ढोकळा हा बिघडेल। आणि तुम्ही बघू शकता मस्त असा स्पॉन्जी बनून तयार होतो। बघा, छान याला जाळी सुद्धा येते। तर तुमचा ढोकळा सुद्धा असाच व्हावा। व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त असा सॉफ्ट स्पॉन्जी मऊ लुसलुशीत ढोकळा बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण साहित्य पाहून घेऊया। तर इथं 1 वाटी बेसन पीठ घेतलं, 1 वाटी घट्ट दही आहे, 1 चमचा तेल, कढीपत्त्याचे 5-6 पानं आहे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा इनो लागेल, 5-6 हिरव्या मिरच्या ह्या तडका देण्यासाठी आपल्याला लागतील, त्या मी अशा बारीक कट करून घेतल्या। अगदी चिमूटभर हळद आहे, 2 चमचे पिठी साखर, 2 चमचे इथं बारीक रवा घेतला, चवीनुसार मीठ लागेल। आता सगळ्यात अगोदर इथं मी बाउलमध्ये बेसन पीठ चाळून घेतलं आहे। आता यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर हळद घ्यायची, जास्त हळद घेऊ नका। हे या बेसन पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। बघा, इथं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं हे बेसन पीठ आणि हळद, जेणेकरून हळद सगळ्या बाजूनी लागेल। आता यामध्ये बारीक रवा घालायचा, दही, 1 चमचा इतकं तेल आहे हे यामध्ये घालायचं, चवीनुसार मीठ यामध्ये घालून घेऊया आणि हे मिश्रण चांगलं असं फेटून घ्यायचं। यामध्ये गुठळ्या राहता कामा नये म्हणून व्यवस्थित हे आधी फेटून घ्यायचं। बघा, इथं हे बॅटर मी व्यवस्थित असं फेटून घेतलं, तुम्ही बघू शकता यामध्ये एकही गुठळी राहिली नाही, असंच हे मस्त फेटून घ्यायचं। यामध्ये आपण इनो घालत आहे आणि त्याच वाटीमधून तर इथं अर्धी वाटी पाणी घालत आहे। बघा, छान याला असा फेस येतो। आणखी हे मस्त असं फेटून घ्यायचं। बघा, इथं मी हे बॅटर व्यवस्थित असं फेटून घेतलं। आपण यामध्ये इनो घातला तर हे बॅटर आणखी फुललं आहे, तुम्ही बघू शकता। तर आपल्याला फ्लोइंग कन्सिस्टन्सी हवी आहे, त्याचप्रमाणे हे बॅटर करून घ्यायचं, तुम्ही बघू शकता। जास्त दाटसर सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही, असं मध्यम कन्सिस्टन्सीचं हे बॅटर करून घ्यायचं। आता याला 5 मिनिटं असंच मुरण्यासाठी आपण ठेवून देऊया। बघा, इथं हे बॅटर सुद्धा व्यवस्थित असं मुरलं आहे। आता इथं मी एक डिश घेतली आणि याला तेल लावून घेतलं, तुम्ही बघू शकता। तुमच्या घरात अशी एखादी डिश असली तर ती घ्यायची, त्याला असं तेल लावून घ्यायचं, कारण ढोकळा मी यामध्येच बनवत आहे। आता हे बॅटर यामध्ये असं घालून घ्यायचं। बघा, इथं मी हे सगळं बॅटर यामध्ये घालून घेतलं। आता प्लेटला थोडंसं टॅप करायचं, जेणेकरून ढोकळा हा एकसारखा वाफवला जाईल, म्हणून असं प्लेट अशी टॅप करायची खाली। चला तर मग आपण ढोकळा वाफवण्यासाठी घेऊया। आता ढोकळा वाफवण्यासाठी इथं मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि बघा इथे एक स्टँड सुद्धा कढईमध्ये ठेवलं आहे। तर हे स्टँड केक बनवण्यासाठी आपण वापरतो। तर तिथं मी ढोकळा शिजवून घेणार आहे। तर इथं मी एक स्टँड ठेवलं आणि कढईमध्ये पाणी घालून घेतलं। तर बघा, या स्टँडच्या थोडं वरती पाणी आलं पाहिजे इतपत पाणी घालून घ्यायचं। आता या पाण्याला मस्त अशी दणकून उकळी काढून घ्यायची। लक्षात ठेवा, पाणी हे उकळतच असावं। नंतर मग आपल्याला जे बॅटर आपण एका डिशमध्ये काढून घेतलं, ते डिश यामध्ये ठेवून ढोकळा व्यवस्थितपणे वाफवून घ्यायचा। आणि बघा, इथं पाण्याला मस्त अशी दणकून उकळी आली आहे। आता या उकळत्या पाण्यात आपल्याला हे प्लेट ठेवून द्यायची आहे या स्टँडवरती। आता यावर झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम फुलपेक्षा थोडी कमी करायची, मंद आचेपेक्षा थोडी जास्त अशी ठेवून ढोकळा हा कमीत कमी 25 ते 30 मिनिटं वाफवून घ्यायचा आहे। आता इथे जवळपास 25 ते 30 मिनिटं झाले आहे। आता आपण झाकण उघडून बघूया।
आणि तुम्ही बघू शकता मस्त असा ढोकळा वाफवला गेला आहे. आता आपण यामध्ये सुरी घालून बघूया. सुरी जर क्लीन निघली तर आपला ढोकळा हा शिजला आहे असं समजून जायचं. बघा अशी क्लीन निघत आहे तर ढोकळा व्यवस्थित असा शिजला आहे. तुम्ही बघू शकता एकदम असा हाताला सुद्धा चिटकत नाही. बोट लावून बघायचं हाताला चिटकतो का. तर इथं परफेक्ट असा ढोकळा आपला शिजला आहे. तर गॅस करूया बंद आणि ढोकळा हा संपूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता संपूर्ण असा थंड झाला आहे. तुम्हाला इथंही थोडेसे होल दिसत असतील तर हे मी चेक करून बघितला होता सुरीने ढोकळा शिजला की नाही. अधूनमधून त्याला असं बघायचं, नाहीतर मग ढोकळा हा जळू शकते. सुरी घालून बघितली, सुरीचे निशाण आहे हे. तर आता आपल्याला ढोकळ्याला पीसेसमध्ये कट करून घेऊया. हे बघा याप्रमाणे बघा सहज असा कट होतो. बघा इथे मी उभे कट लावून घेतले. आता आपल्याला आडवे कट लावून घ्यायचे आहे. बघा याप्रमाणे असे पीसेसमध्ये कट करायचे. आता इथं बघा मी ढोकळ्याला कट लावून घेतले आणि त्यासोबत इथं वाटेमध्ये पाणी घेतलं. यामध्ये आपल्याला ही पिठी साखर आहे ती पाण्यामध्ये घालून घ्यायची. ही पटकन वेळ करते म्हणून मी पिठी साखर घातली आहे. मार्केटमध्ये ढोकळा असते त्यामध्ये भरपूर प्रमाणात असा पाणी त्यावर शिंपडतात जेणेकरून तो असा सॉफ्ट राहतो म्हणून. आणि हे पाणी यामध्ये असं घालून घ्यायचं. बघा यामध्ये मी पाणी घालून घेतलं आहे. आता यावर आपल्याला तडका सुद्धा घालून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. आता इथं एका चमच्यामध्ये छान असं कडकडीत तेल गरम करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला तडका द्यायचा आहे तर मोहरी घालायची आहे. इथं मोहरी घालून घेतली. त्यासोबत कढीपत्त्याची पानं सुद्धा घालायची. हिरवी मिरचीचे तुकडे आहे हे सुद्धा यामध्ये घालून घेऊयात. बघा इथं मस्त असा कडकडीत तडका बसला आहे. 1 मिनिटासाठी मी हे असंच ठेवलं होतं. मस्त असा खमंग वास येत आहे तडक्याचा. आता हा तडका आपल्याला यावरती घालून घ्यायचा. बघा सगळा ढोकळ्यावर हा तडका टाकून घ्यायचा. सगळ्या बाजूने असं पसरवून द्यायचं याला, जेणेकरून हा तडका सगळ्या बाजूने लागेल. आता आपण हा ढोकळा काढून घेऊया. आणि बघा इथं आपण एका प्लेटमध्ये हा ढोकळा काढून घेऊया. तुम्ही बघू शकता सहज निघतो. तर याचप्रमाणे सगळे ढोकळे मी या प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही बघू शकाल मस्त इथं जाळीदार असा ढोकळा बनवून तयार आहे. बघा मस्त असा कमाल दिसतोय आणि रंगही छान सुरेख आला आहे आणि एकदम सॉफ्ट सुद्धा झाला आहे. तुम्ही बघू शकता सहज असा दबतो. बघा मस्त असा स्पॉन्जी झाला आहे. खाण्यासाठी परफेक्ट झाला आहे आणि छान याला जाळी सुद्धा आली आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा वाफवला गेला आहे. तर खाण्यासाठी छान लागतो हा ढोकळा आणि एकदम असा पौष्टिक देखील आहे. तुम्ही सुद्धा हा ढोकळा एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.